नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्याला बनवायचं आहे बदामी आंब्यापासून भन्नाट रेसिपी म्हणजे रस. बदामी आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. ना आपल्याला मिक्सरचा वापर करायचा आहे ना पिळून काढायचे आहे. पहा कोणत्या पद्धतीत आंब्याचा रस करणार आहे. झटपट आणि मधुर असा रस बनणार आहे. बदामी आंबे आहेत ते छान मध असतात, त्याच्यामध्ये गर सुंदर निघतो. आपल्याला साल काढून घ्यायची आहे आंब्याची आणि अशी पातळ साल काढायची आहे. तुम्ही पाहू शकता बदामी आंब्याला जाड साल नसते, पातळच असते, सुरीनी पटकन निघते. असे सगळ्या आंब्याचे आपल्याला काढून घ्यायची आहे साल. 2 तास आधी आपण भिजत ठेवले होते आंबे, त्यानंतरच आपल्याला आंब्याचा रस काढायचा आहे. कारण आंब्याचा रस काढायचा असल्यामुळे 2 तास का भिजवायचे आहे? कारण आंबे हे गरम असतात, त्यामुळे पाण्यात भिजत घातल्या का थोडा थंड होतात, त्याची तासीर थोडी थंड होते. म्हणून आपल्याला 2 तासभर आंबे छान थंड पाण्यात भिजत घालायचे आहे. आता सगळ्याची मी साल काढून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा. झटपट होणारा आंब्याचा रस 5 मिनिटाच्या आत. कोणी पाहुणे आले तरीसुद्धा हा तुम्ही आंब्याचा रस करू शकता. चाळण घ्यायचे आहे आणि चाळणीवर छान किसून घ्यायचं आहे. ना मिक्सर लावायचा आहे ना आपल्याला पिळायचे आहेत आंबे. असं किसणीने किसल्यानंतर छान गर निघतो आणि मऊ असा दाणेदार रवाळ असा रस तयार होतो. कारण त्यामध्ये गुठळी राहत नाही किंवा आपण मिक्सरला फिरवला तर एकदम बारीक होतो, पातळ असा होतो. तसं न होण्या मस्त असा रसरशीत आंब्याचा रस होतो. आता मी असे सगळे आंबे किसून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला रस कसा होतोय ते नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही पाहू शकता आंबा किसल्याने कोळीला जरासुद्धा गर राहत नाही आंब्याचा. थोडासा राहिला तर असं पिळून घ्यायचं आहे हाताने, म्हणजे सगळ्या बाजूनी रस निघाला जातो आणि कोळी स्वच्छ होते. ना पाण्याने धुवायची का काही न करता छान रस किसणीने किसला जातो आणि आपल्याला झटपट आंब्याचा रस मिळतो. हे पहा सुंदर असा झालेला आहे. असेच सगळे आता किसून घेणार आहे आणि आपल्याला थंडगार असा रस मिळणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला ही ट्रिक आवडली असली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. छान आपले रस झालेला आहे किसून आणि कोळी छान निघालेली आहे. जर तुम्ही आंब्याच्या सालीला थोडासा रस राहिला असेल तर या पद्धतीत आंब्याची सालसुद्धा किसणीवरती घासून घेऊ शकता, म्हणजे त्याच्यातला सुद्धा रस राहणार नाही आणि आपल्याला सगळा आंब्याचा रस मिळेल. सुंदर असा रस झालेला आहे आणि अजूनही त्याच्यात काय पदार्थ घालायचा आहे ते नक्की व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्हाला जर वाटलं थोडंसं आंबट आहे तर आपल्याला गूळ किसून घालायचा आहे. या आहेत गुळाच्या वड्या, त्यासुद्धा किसून घातल्याने गूळ छान मिक्स होतो रसामध्ये आणि आपला रस गोड होतो. साखर न घालता गूळ वापरा, म्हणजे आंब्याच्या रसाची चव अगदी भारीच लागते आणि कलरही सुंदर येतो.
झालेला आहे पहा. त्यामध्ये गूळ किसून आणि मिक्सही झालेला आहे ना. आपल्याला मिक्सर लावायचा आहे नाही काही करता छान रसरशीत आपला रस तयार झालेला आहे. तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता, पुरीबरोबर खाऊ शकता, असाच पिऊ शकता. आता वेलची पावडर थोडी घातलेली आहे. वेलची पावडर घातली का छान सुगंध सुटतो रसाला आणि वाटेच्या वाट्या पिऊशी वाटतो. हा रस तुम्ही थोडा आतमध्ये ठेवून दिला फ्रीजमध्ये तर छान थंडगार असा रस तयार होईल. थोडं चिमूटभर मीठही घातलेलं आहे मैत्रिणींनो. मीठ घातल्याने चवीला अप्रतिमपणा येतो आणि त्या रसाचा भारी स्वाद येतो. आता झालेला आहे. हलवून ठेवायचं आहे व्यवस्थित फ्रीजमध्ये, म्हणजे थंडगार रस तयार मिळेल. आधी तुम्ही रस करून ठेवायचा फ्रीज म्हणजे थंड होईस्तोपर्यंत आपल्याला दुसरे पदार्थ करून घेता येतील. म्हणजे भाजी करू आपण बटाट्याची, किंवा पुरी करू, किंवा वरण भाताचा कुकर लावू. म्हणजे ह्या वेळेपर्यंत पाहुणे येईस्तोपर्यंत आपला थंडगार आंब्याचा रस तयार होणार आहे. तुम्ही नैवेद्यालाही करू शकता आंब्याचा रस, आणि कोणी पाहुणे आले वरतीसुद्धा करू शकता. झालेला आहे आपल्या आंब्याचा रस. आता वाढून घेतलेला आहे पहा. आपला कलरही सुंदर आलेला आहे. रसाचा बदामी आंबा आहे आणि बदामी कलर आलेला आहे. आवडला तर रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आंब्याच्या रसाचा स्वाद घ्या. बाय बाय. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये.